हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी असं ओकेजनसाठी वेट करते की यार कधी ब्लॉग बनवू, मी कधी बाहेर जाईल आणि त्याच्यासाठी मी ब्लॉग बनवेल. बट मी हे विसरूनच गेले की माझ्या घरात पण किती किती साऱ्या अशा इव्हेंट्स होत असतात, छोट्या छोट्या गोष्टी जे तुम्हाला बघायला आवडतील. जे कोण माझ्या क्लोज असेल तर त्यांना माहीत असेल की माझी जॉईंट फॅमिली आहे म्हणून. आणि आमच्या इथं नेहमी काही ना काहीतरी एक्साइटिंग किंवा असं नाही का, नॉर्मली आमचा दिवस बिझीच असतो. सो मग म्हटलं की आत्तापासून आपण असे डेलीच्या ॲक्टिव्हिटीज पण टाकत जाऊ म्हणून. आणि आमच्या घरी आली पणजी आमची आणि आईची बहिणी मावशी. तर ते आलेत म्हणून आम्ही आज बनवणार आहे चुलीवरचं जेवण. आणि आम्ही जिथं राहतो ते पण एक गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहे, तर तिथं पण असं निसर्गरम्य ठिकाण म्हणतो ना आपण, तसं आहे. तर आम्हाला अशी अपॉर्च्युनिटी भेटली आहे की तिथे असं छोटं गार्डन आहे, तिथं आम्ही चूल वगैरे बनवू शकतो. कोणतरी रडत येते मला शोधतोय, बट मी सापडणार नाही आहे तिला. माझी मुलगी रडते. ओवी काय झालं? तर आता चुलीवरचं जेवण बनवायचं आहे आणि आता 12 वाजलेत आणि लेट झालं आहे आम्हाला. सो आता मी जाते चिकन आणायला मस्त. आणि वडे बनवणार आहे आम्ही, कोंबडी वडे. तो तुम्हाला माहितीच असेल की कोंबडी वडे हे व्हेज असतात. कोंबडी आहे म्हणून त्याच्यात ते नॉनव्हेज नसतात. मस्त डाळींनी पौष्टिक असे वडे असतात ते. सो ते बनवणार आहे. तुम्हाला पण रेसिपी दाखवते. तर मी पण आमचे एरिया बघताल की कसल्या भारी एरियामध्ये राहतो. चला आपण बघूया चुलीवरचं जेवण. आणि पहिलं मुलीला शांत करते मी. चिकन आणायला आलोय आणि आम्हाला चिकन सोडून नारळ पाणी प्यायचंय. म्हणजे इथं आम्हाला भूक लागली त्याचं काय नाही. आई मला नारळ पाणी घे, हो आई मला नारळ पाणी घे. संपवले. आवडतं तुला? छान लागतंय. इकडे बघ, दाखव काय खाते. मस्त. मी ना गाडीवरती मोठमोठ्याने गाणी म्हणत होती, कारण की मला आवडतं गाणी म्हणायला. मी लहानपणापासून मी आणि माझे पप्पा टू व्हीलरवरून येताना गाणीच म्हणायची. तर मी असंच गाणं म्हणत होते. आणि मग नंतर ही मला म्हणती की आई माझं पोट दुखतंय. म्हणलं ठीक आहे, नारळ पाणी पिलं असेल म्हणून पोट दुखत असेल. म्हणलं पाण्यामुळं? म्हणती नाही, तुझ्या गाण्यामुळं. तू गातीस ना म्हणून माझं पोट दुखतंय. ही पोरगी ही मला म्हणते तुझं गाणं बंद कर. हा मान्य, बेसुरी गाते, पण एवढी हटाई करायची काय गरज आहे? ही चिंटी माझ्या हटाई करते. मोठी स्वतः लता मंगेशकरी वाटतं. म्हणून दाखव गाणं तू. मग माझ्या गाण्याला कशाला हे करतीस? अगं आजी चल, चिकन करायला चल चुलीवरती. वाव मस्त मस्त. चिकन नाही खात तू? मग फक्त मच्छी खातीस? मच्छी, ओनली मच्छी. मच्छी लवर. वाव कसली भारी दिसतीये. ओ हो सुंदरी, तुझं नाव काय हाय? ग सुंदरी? पंजी नाव आहे. सुंदरी चल ना ग, तुला माशाचं डोकं देते खायला. चल. अरे तू का तिला असं केलंस? तुझी क्लिप का काढली? आई कशाला दे ग. इकडं बघ. हास बाय. लाजून दाखव. हे लाज नाही का तुझं? लाजून दाखव. लाजू कशी. बदक कसं करतो? म्याव करतो बदक. मग बदक कसं? आम्ही चाललोय चूल पेटवायला. बघा आमचं गार्डन बघा. आणि आमची चूल कुठे आहे? येस तिथं चांगलं आहे. बरं ही चूल आहे इथे, पण ह्याला शिफ्ट करतोय आम्ही या साईडला इथे, कारण की इथे जरा मुवमेंटसाठी जागा आहे व्यवस्थित. अँड सी आमचं निसर्गरम्य गार्डन. इथे डंगारे काका राहायचे, ज्यांनी हे सगळी झाडं तुम्हाला जी दिसतात ना ती सगळी त्यांनीच मेंटेन केलेली झाडं आहेत. म्हणजे खूप भारी त्यांनी खूप मस्त मेंटेन केलं होतं. एकच माणूस एवढी सगळी झाडं सांभाळायचं. खूप भारी. त्याच्यावर पाय नाही द्यायचा. त्याच्यावर जेवण बनवणार आहे ना, पाय नाही द्यायचं. काढ दे. हाय. अरे मावशी मगाशी इकडनं साप गेलेला आहे.
सांभाळून. हे बघा मोठ्याच्या मोठा साप गेलेला आहे इथनं. एकच प्रॉब्लेम आहे इथं आमच्यापाशी पाळलेले साप पण भरपूर आहेत, हा ऊन पडायला लागले त्यामुळे ते पाऊस पडायला लागला की ते बाहेर निघतात त्यांच्या घरातनं. अशी बघा कसलं भारी राव. इथं आपलं एक ते टेंट टाकून चहाचा स्पॉट बनवायला पाहिजे इथं, कॅफे या ठिकाणी. इथं आहे का नाही, मस्त वाटेल. काय पाहिजे तुम्हाला? लाकडं? ओबी लाकडं कुठे आहेत? लाकडं लाकडं चला लाकडं घ्यायला जाऊ. ती भारी दिसते विदाऊट मेकअप, विदाऊट आंघोळ, छान दिसते. लाकडं गोळा करा. ए ते तोडू नको, लिंब तोडू नको. अप्रो तू नको ते नको काढू ओवी. नाही तोडली, अप्रो नाही तोडली. कोण आलाय? अप्रो आम्ही लिंब नाही तोडली. नाही तोडली लगेच. अथर्व काय माहित नाही. या जरा हॅलो करा. हाय 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 राम. हात कधी काय राम. बाय. तुला खायला जेवायला आहे नंतर. हिथंच या. हे बघा ही गेली ती, हिला म्हणलं तोडू नको. द्या आम्हाला आता. तोडलंय तर. हे बघा लिंबाच्या झाडांच्या मालकीन. लिंबू बघा मस्त मस्त लिंबू आलेत. आमच्या इथं डाळिंबाचं पण झाड आहे. सी इथं दिसत आहेत छोटे छोटे डाळिंब पुढे. हे बघ, हे बघा. आणि तिकडे मोठी मोठी डाळिंब पण आलेली आहेत. आणि इथं केळीची झाडं. मी नुसतं टाइमपास करायला असते. एकदम ओवीच्या बड्डेच्या वेळेस मी चुलीवरती चिकन बनवायचं ट्राय केलं होतं आणि एवढे छान माझे डोळे झोंबले होते की त्याच्यानंतर आपण हा एक्सपिरियन्स. चला चला. बाय कसली ताकद आहे ओवीमध्ये. ओई शपथ. क्या चाहिए आपको दीदी? चाहा चाहिए? चाहा कब पीती हो तुम? हाँ यहाँ पे देखो. कहाँ जा रही हो तुम? किसके पास? दादी के पास. और तुम्हारा नाम क्या है? हाँ अय शपथ. आजीने बघ केवढे काढले तिथनं. हा शेकोटी करायला नाही, चूल पेटवायला पाहिजेत. बस झाले. चला चूल पेटवलीस. चिकन सुरू करायचं आता. कसं बनवणार आहेस? गाईस हा आता मी इकडे शेकोटी बनवते. शेकोटी नाही, चूल पेटवली. पेटवली आहे. हा इकडे बघून बोलायचं असतं. माझ्यासोबत आहे आणि आम्ही आता गार्डन मध्ये आणि सिची आजी आता आम्ही इकडे चिकन बनवणार वाव. आणि आम्ही इकडे खाणार आणि आम्ही इथे सगळं टेंट हाऊस बनवून खाणार. वाव. आणि आम्ही आता इथे चूल पेटवली आता आम्ही बनवतो. हो हो. बाय 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 बाय. सीमा मावशी नाही. अय शपथ. अरे आजी. माझ्या फोनला क्रश पडलो क्रश पडलो. अरे मी आजी. आता वाटप टाकते ना. वाटण टाकू. हां परत ते ना वाटप त्याच्यावरती. ही आमची सुनबाई आहे, ही नवीनच आहे. तिला चुलीवरती तिला सुट्टी आहे. नवीन म्हणजे नवीन नाही आहे, झाले तिच्या लग्नाला 5 वर्ष. हां बस थोडंसं वाटप. हां आणि तिला चुलीवरचं चिकन करायचे. तिला सुट्टी आहे ना, तर मी तिच्याकडे गावावरून आले माझ्या बहिणीकडे. तिला शिकवायला आता ती म्हणते मावशी मला तुमची पद्धत दाखवा, मी माझ्या पद्धतीने करते. ठीक आहे. आता तिने वाटप टाकलं आहे. पहिलं कांदा घातलं आहे, कांद्यामध्ये दालचिनीची पाने टाकले, लाल तिखट टाकलं आहे, घरगुती मसाला टाकला आहे. आता सुहानाचा गरम मसाला वरून टाकणार आहे ती. आता टाकायचा तो. हां आणि मग सुहानाचा मस्त मसाला. हो ऍड करतोय आम्ही. हां सुहाना मसाला. राहू दे आता सुहानाचा मसाला. आता ती छान असा तरी येईपर्यंत ते आता परतून घ्यायचं आहे. ती परतून घेते. ही तिची पंजी बसली आहे. हे गावावरून तिची पंजी आली आहे.
आणि ही तिची मुलगी, ही तिची छोटी मुलगी आहे, तिला पण आज सुट्टी आहे. माझ्या सुनबाईची, माझी नात. Mama machuca, oh my machuca, दिल तेरी नजरों का तो कभी ना छूटा. काय बोल बोल ना. ओहो शुकार, पाणी घालूया. थोडं पाणी घालून आता याला आपण माशुका आहे ते, काढूया. माशुका. ओहो माशुका. आता थोडं याला पाणी घालून आपण ओ माशुका. मग काय बोललीस मला की गाऊ नकोस, माझ्या पोटात दुखते. एवढी घाण स्टाईल. मला तर त्यांनी लावू का? काय झालं? जंगल आहे. बरं वाटतं. त्याच्यात पाणी घातलेलं आहे. तर मीठ कधी टाकायचं याच्यामध्ये? आपण थोडीशी जरा उकळाली की मीठ घालायचं. ओके. कसलं डेंजर आहे चुलीवरती जेवण बनवणं भाई. चूल पण असं पेटली पाहिजे व्यवस्थित मध्ये. लाकडं ओली आहेत का? साहिल साहिल 8वीला गेले. हे बघा, इथं सगळं सामान येत आहे. वनभोजन. बापरे, एवढं मराठी. वनभोजन. वा, व्हेरी नाईस. अथर्व, खूप छान काम केलंस तू. हे घेऊन आलास ते एक नंबर. आता शांत बसा. हा आम्हाला ड्राय करायचं. हा, हे करत करत शांत बसा आता. ही शाळा नाहीये, तिथं ते हॉल आहे. हॉल जिथं डान्स वगैरे करतात, कार्यक्रम होतात. इथं दादाचं लग्न झालं होतं ना तिथं. तिथं मोठ्या दादाचं, आशिष दादाचं. हो. मागरे. आशिष मागरे. कोणता मागरे? कोण आहे आशिष मागरे? त्याचं नाव आशिष मागरे. हा, काय सांगतीस? हा, त्याला बोर्डिंगला टाकूया आपण. त्याला बोर्डिंगला टाकायचंय. हे व्हिडिओ तू काय टाकणार आहे? मीच टाकणार आहे. त्याच्यामुळे आता आशिष मागरे म्हणतो. आशिष मागरे. बाबाचं नाव काय तुझ्या? एक्सक्यूज मी. काय काढलंस? दाखव. हा कॅमेरा आहे. हे काय काढलंयस तू? शीट. काय? शीट म्हणजे पत्ता काढला. अच्छा, पत्ता. शीट काढलं तिने. शीट. कोंबडीची शीट. बघ, ही बोलती कोंबडीची शीट. कसली शीट? हा, बरी. ए पंजी. ओरडती कशाला आहेस एवढं? आजी तिला शिकव ना. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल. मग कर ना तू. एवढी शायनिंग मारती. चप्पल. चप्पल. सी फॉर चप्पल. सी फॉर चप्पल. सी फॉर ए बी. काढा ऊट. चप्पल ऊट. चप्पल होती. आई, मी किती छान केलं ना. आजी गाणं म्हणते बघ. हा, बोल. गांधीजींनी आणलं पेरू. पेरू. त्यातून निघाले नेहरू. नेहरूने आणली वहिनी. काकडी. वहिनी. मावशी मान. ABCDEFG. त्यातून निघाले गांधीजी. गांधीजीने आणला पेरू. त्यातून निघाले नेहरू. नेहरूने आणली काकडी. भैयाची शेंडी वाकडी. कसं? हा हा, तू म्हण बघूया. अरे बापरे. बी फॉर ओ माय गॉड. काय? डायरेक्ट
मला मारायला आले काय? तुमच्या बागेत चिकन बनवतोय आम्ही बागेत तुमच्या. मला मारायला आले काय तुम्ही? हा म्हणून काठी घेऊन आले का? खायचंय चुलीवरचं चिकन तुम्हाला? आत्तासाठी नाही अजून. आता 12 वाजता तर नाश्ता झाला. सुट्टी आहे आम्हाला. तुम्ही काय? तुम्ही कामवाली माणसं. आता आमची वडी आणि चिकन झालेलं आहे. वडी तर काय गरम गरम खायची, मस्त डायरेक्ट ताटात घ्यायची गरम गरम चिकनच्या रस्त्यासोबत खायची. आणि आता आम्ही जेवतो आणि झोपतो दुपारचं मस्त पोरीला घेऊन. तुम्ही पण जावा आणि झोपा. बाय. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.